नमस्कार, मी सतीश जगताप. आपण तुमच्यासाठी एक ऑनलाईन बॅच घेऊन येतोय सप्टेंबर महिन्यामध्ये 5 तारखेपासनं, जी स्पेशल ॲग्रिकल्चर बॅच असेल. तर बघा, काही मुलांचे बरेच वेळेस डाऊट येत आहेत किंवा फोनवर, मेसेजवर मुलांचे डाऊट्स येतात, की सर सिलेबसमध्ये आपण काय-काय कव्हर करायला पाहिजे. सोबतच मेजर सब्जेक्ट्स कोणते आहेत, मायनर सब्जेक्ट्स कोणते आहेत आणि अलाइड सब्जेक्ट्स कोणते आहेत, त्याबद्दल थोडीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि त्याचबरोबर करंट अफेअर्स, नाबार्ड नॉर्म्स हे पण कसं कव्हर करायचं किंवा कशातून करायचं तेही आज आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर बघा, आपण ही जी बॅच आहे ती बॅच फक्त ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी लॉन्च करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला कशा प्रकारे आपला सिलेबस कव्हर केला जाईल किंवा तुमच्यासाठी मेजर, मायनर सब्जेक्ट किंवा अलाइड सब्जेक्ट कोणकोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघूया सिलेबस तुमचा. तर सिलेबसमध्ये ॲग्रिकल्चरचं AFO किंवा SOची जी पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला कोणकोणते मेजर सब्जेक्ट आहेत, मायनर सब्जेक्ट कोणकोणते आहेत आणि अलाइड सब्जेक्ट कोणकोणते आहेत ते बघूया. सर्वात अगोदर मेजर सब्जेक्टमध्ये ॲग्रोनॉमी येईल, नंतर सॉईल सायन्स येईल, हॉर्टिकल्चर आणि ASDS. हे जे मेजर सब्जेक्ट आहेत यांचं वेटेज जवळपास 25 ते 30 मार्क एवढं यांचं वेटेज असते. नंतरचे जे मायनर सब्जेक्ट आहेत, मायनर सब्जेक्टमध्ये तुमचा एक्सटेन्शन, नंतर म्हणजे इकॉनॉमिक्स, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, नंतर प्लांट फिजिओलॉजी, जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, सीड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी हे सब्जेक्ट्स येतील. नंतर यांचं जे वेटेज आहे ते जवळपास 15 ते 20 मार्क आपण कन्सिडर करू शकतो, जे मायनर सब्जेक्ट्स आहेत त्यांचं वेटेज. नंतर अलाइड सब्जेक्ट्समध्ये बघा, फिशरीज, फॉरेस्ट्री, ॲपिकल्चर, सेरिकल्चर, पिगरी आणि लॅक कल्चर हे सब्जेक्ट्स येतील किंवा हे आपले महत्त्वाचे मुद्दे येतील. तर त्यांचं जे वेटेज असतील जवळपास 5 ते 6 मार्क असतील. फिशरीजवर एखादा क्वेश्चन विचारला जातो, फॉरेस्ट्रीवर एखादा, ॲपिकल्चरवर एखादे, ते 2 विचारले जातील किंवा सेरिकल्चरवर एखादे 2 क्वेश्चन या सब्जेक्ट्सवर विचारले जातात. नंतर आपण कव्हर करणार आहोत करंट अफेअर्स, नाबार्ड नॉर्म्स आणि स्टॅटिक डाटा. स्टॅटिक डाटा म्हणजे काय सर? स्टॅटिक डाटा म्हणजे तुमचा त्यात ॲग्रिकल्चरचा सेन्सस आला, नंतर लाईव्हस्टॉकचा सेन्सस आला, फॉरेस्टचे रिपोर्ट आले, म्हणजे जो स्टॅटिक डाटा आहे तो कधीही चेंज न होणारा डाटा आहे, तो आपण या लेक्चरमध्ये किंवा आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. नंतर आपण बघूया नेक्स्ट कोणकोणते सब्जेक्ट आहेत किंवा मेजर सब्जेक्ट कसे कसे आहेत आणि आपल्याला ते कसे कव्हर करायचे ते बघूया. सर्वात अगोदर तुमच्या मेजर सब्जेक्टमध्ये आला तुमचा ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीच्या नंतर तुमचा येईल सॉईल सायन्स. सॉईल सायन्सच्या नंतर येतो तुमचा हॉर्टिकल्चर आणि हॉर्टिकल्चरच्या नंतर येईल ASDS. त्यानंतर महत्त्वाचे सब्जेक्ट जे आहेत ते मायनर, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन एज्युकेशन, निमॅटॉलॉजी, नंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, प्लांट पॅथॉलॉजी, प्लांट जेनेटिक्स आणि ब्रीडिंग, सीड टेक्नॉलॉजी, एंटमॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी हे तुमचे कोणते सब्जेक्ट झालेत? तर मायनर सब्जेक्ट. नंतर जे अलाइड सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? तर सर्वात अगोदर फिशरीज, इंडियन फॉरेस्ट्री, ॲपिकल्चर, नंतर सेरिकल्चर, नंतर पीक फार्मिंग आणि लॅक कल्चर हे जे आपले अलाइड सब्जेक्ट्स आहेत हे आपण बघणार आहोत. तर सर आता तुम्ही सब्जेक्टबद्दल तर सांगितलं, मग सब्जेक्टमधले कोणकोणते मुद्दे आहेत ते आम्हाला करावे लागतील किंवा कोणकोणते टॉपिक्स आहेत ते महत्त्वाचे पेपरच्या दृष्टिकोनातून, तर ते आपण याच्यात बघून घेऊया. तर सर्वात अगोदर बघा ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीचं वेटेज जवळपास 6 ते 7 मार्क किंवा 8 मार्क कन्सिडर करू शकतो आपण. याचं वेटेज जवळपास 6 ते 7 मार्क किंवा 8 मार्क्स हे एक कन्सिडर आहे. 6 ते 7 क्वेश्चन नेहमी येतात, ॲग्रोनॉमी म्हणा किंवा ॲग्रोनॉमीचे अलाइडच्या ब्रांचेस जे असतील त्याच्यातून 6 ते 7 किंवा 8 क्वेश्चन येतात. तर सर्वात अगोदर बघा जनरल ॲग्रिकल्चर. जनरल ॲग्रिकल्चरमध्ये आपण काय करणार आहोत? हिस्ट्री, इन्स्टिट्यूट, ॲग्रिकल्चर करंट सिनारिओ, ॲग्रिकल्चरचे जे अपडेट्स असतील ते, नंतर इंडियाज ॲग्रिकल्चर अँड वर्ल्ड ॲग्रिकल्चरचा सिनारिओ, नंतर अलाइड सेक्टरचं प्रोडक्शन, फर्स्ट इन ॲग्रिकल्चर, फेमस नेम्स ऑफ क्रॉप्स, इम्पॉर्टंट डेज आणि इयर्स हे आपण जनरल ॲग्रिकल्चरमध्ये बघणार आहोत. नंतर जो टॉपिक आहे किंवा त्याच्यामध्ये बघणार आहोत आपण बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी, म्हणजे बेसिक ॲग्रोनॉमीमध्ये आपण काय काय कव्हर करायला पाहिजे. नंतर ॲग्रोनॉमीचं इंट्रोडक्शन, फार्मिंग सिस्टीम, टिलेज, सोईंग मेथड्स, क्रॉपिंग सिस्टीम, ड्रायलँड ॲग्रिकल्चर, ॲग्रोक्लायमॅटिक झोन, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन, सॉईल कन्व्हर्जन आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हे आपण बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी या टॉपिकमध्ये बघणार आहोत. नंतर तिसरा जो टॉपिक आहे तुमचा कोणता? ॲग्रोमेट्रोलॉजी किंवा ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. त्याच्यामध्ये वेदर आणि क्लायमेट, ॲटमॉस्फिअर, वेदरचे एलिमेंट्स, प्रेसिपिटेशन, ड्रॉट, वेदर फोरकास्टिंग, रिमोट सेन्सिंग, नंतर इन्स्ट्रुमेंट जे आपण वेदर फोरकास्टिंग किंवा आपल्या ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीमध्ये इन्स्ट्रुमेंट यूज करतो ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. नंतर चौथा जो टॉपिक झाला तुमचा कोणता? जो इरिगेशन. इरिगेशनमध्ये काय? सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट, क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट, इरिगेशन शेड्युलिंग, मेथड्स ऑफ इरिगेशन, इरिगेशन इफिशियन्सी, ड्रेनेज, वॉटरशेड मॅनेजमेंट आणि सम इम्पॉर्टंट डेफिनेशन, म्हणजे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत जे इरिगेशनशी रिलेटेड आहेत. नंतर क्रॉप प्रोडक्शन. पाचवा जो टॉपिक आहे तो क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शनमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स, त्यांचं बॉटनिकल नेम, ओरिजिन, क्रोमोझोम नंबर, फॅमिली आणि इम्पॉर्टंट टर्म्स किंवा इम्पॉर्टंट डेफिनेशन असतील ज्या तुमच्या क्रॉप्सशी रिलेटेड आहेत त्या, आणि नंतर प्रोटीन कंटेंट, ऑइल कंटेंट
क्रॉप्समधलं मागच्या वर्षी प्रोटीन कंटेंट विचारलेलं आहे, बऱ्याच वेळेस प्रोटीन कंटेंट विचारलं, ऑइल कंटेंटही विचारलेलं आहे, त्यामुळे तोही टॉपिक एक महत्त्वाचा ठरतो. हा झाला तुमचा कम्प्लीट ॲग्रोनॉमीचा सिलेबस. यानंतर जर बघायचं आहे आपल्याला, तो आहे तुमचा सॉईल सायन्स. सॉईल सायन्समध्ये बघत असताना लक्षात असू द्या, सॉईल सायन्सचं बघा. सॉईल सायन्समध्ये बेसिक्स बघताना आपण इंट्रोडक्शन टू सॉईल सायन्स, एक सेकंद, बेसिक बघताना आपण काय करणार, त्याच्यामध्ये सॉईल सायन्सचं बेसिक्स बघणार. तर कंपोजिशन ऑफ सॉईल, कंपोजिशन ऑफ अर्थ क्रस्ट, नंतर रॉक्स आणि मिनरल्स, वेदरिंग ऑफ रॉक्स, सॉईल फॉर्मेशन आणि सॉईलची प्रोफाईल, हे आपण बेसिक्समध्ये बघणार. नंतर प्रॉपर्टीज ऑफ सॉईलमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आणि सॉईल वॉटर रिलेशन, हे आपण यामध्ये बघणार. नंतर सॉईल कोलॉइड्समध्ये आणि सॉईल इरोजन, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आणि त्याचे टाईप्स, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, ॲनायन एक्सचेंज कॅपॅसिटी, सॉईल इरोजन, टाईप्स ऑफ सॉईल इरोजन आणि सॉईल ऑर्गॅनिक मॅटर. नंतर सॉईल्स ऑफ इंडिया, मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर. सॉईल्स ऑफ इंडियामध्ये कोणकोणते सॉईल येतात, म्हणजे आपली रेड सॉईल झाली, ब्लॅक सॉईल झाली, ॲल्युअल सॉईल झाली, ह्या जे सॉईलचे जे क्लासिफिकेशन दिले ते सॉईल्स. नंतर आपले मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर हाही खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामधून तुम्हाला नेहमी विचारलं जातं की पर्टिक्युलर फर्टिलायझरमध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज किती, पोटॅशियम किती आहे, नंतर सल्फर किती, किंवा वेगवेगळे जे आपले न्यूट्रियन्स असतात त्यांचं पर्सेंटेज किती आहे एखाद्या पर्टिक्युलर फर्टिलायझरमध्ये. त्यामुळे मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर हाही टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो. त्याच्यामध्ये आपण काय बघणार, सॉईलची टॅक्झॉनॉमी, सॉईल्स ऑफ इंडिया, नंतर प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स आणि क्लासिफिकेशन, नंतर ऑफ फर्टिलायझर्स आणि मिनरल न्यूट्रिशन हे यामध्ये बघणार. नंतर तुमचा प्लांट न्यूट्रियंट आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपण सॉईल सायन्सच्या या टॉपिकमध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो कोणता आहे, हॉर्टिकल्चर. त्याच्यानंतरचा मुद्दा कोणता आहे तुमचा, हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चरमध्ये बघताना बघा, सर्वात अगोदर ऑल अबाउट हॉर्टिकल्चरमध्ये इम्पॉर्टंट डेफिनेशन बघू, नंतर पॉलिनेशन, टाइप्स ऑफ पॉलिनेशन, नंतर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवर्स, नंतर सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि हॉर्टिकल्चरच्या ज्या काही इन्स्टिट्यूट असतील त्या इन्स्टिट्यूट आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर पोमोलॉजी म्हणजे काय, तुमच्या फ्रूटचं जे कल्टिवेशन आहे आपण ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स विथ स्पेशल नेम्स, इडिबल पार्ट्स, प्रपोगेशन मेथड, ट्रेनिंग आणि प्रूनिंग, डिसीज आणि फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स ऑफ फ्रूट क्रॉप्स. याच्यामध्ये डिसीज पण बघू, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स पण बघू, प्रपोगेशन मेथड ज्या काही असतील त्याही बघणार. नंतर तिसरा जो मुद्दा तयार होतो तो आहे ओलिरिकल्चर आणि MAP क्रॉप्स. त्याच्यामध्ये बघणार व्हेजिटेबल क्लासिफिकेशन, बॉटनिकल क्लासिफिकेशन, इडिबल पोर्शन, सॉईल रिॲक्शन, रूटिंग डेप्थ, आयसोलेशन डिस्टन्स, डिसीज मॅनेजमेंट आणि फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स, मेडिसिनल आणि प्लांटेशन क्रॉप, हे कशामध्ये बघणार आपण, आपल्या ओलिरिकल्चरमध्ये. नंतर तसंच सेम फक्त फ्लोरिकल्चरचं आणि लँडस्केप हॉर्टिकल्चरचं. ओलिरिकल्चर आणि लँडस्केप हॉर्टिकल्चर कशाशी रिलेटेड आपल्या जवळपास गार्डनिंग सोबत. ओलिरिकल्चर म्हणजे काय, आपण कल्टिवेशन करतो कशाचं, व्हेजिटेबल्सचं, त्याला आपण काय म्हणतो, ओलिरिकल्चर. नंतर याच्यामध्ये बघा हॉर्टिकल्चरमध्ये किंवा ओलेरिकल्चरमध्ये फ्लावर क्रॉप्स, गार्डनिंग, क्लासिफिकेशन ऑफ गार्डन, टर्म्स रिलेटेड टू गार्डनिंग आणि इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत गार्डनिंगशी रिलेटेड त्या आपण याच्यामध्ये कव्हर करणार. नंतर PHT म्हणजे काय, पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट ऑफ ऑल हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस, फूड प्रिझर्वेशन आणि मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. नंतर याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा ASDS आणि पोल्ट्री. ASDS आणि पोल्ट्रीमध्ये बघताना बघा, बेसिक्समध्ये आपण काय करणार, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज, कॉमन टर्म्स इन ॲनिमल हस्बंड्री अँड लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. नंतर ब्रीड्स बघणार, कॅटल, बफेलो, गोट, शीप, त्यांच्या ब्रीड्स, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांचं क्लासिफिकेशन. नंतर फिडिंग आणि रिअरिंग मॅनेजमेंट बघणार, कशाचं, फिडिंग आणि रिअरिंग मॅनेजमेंट ऑफ लाईव्हस्टॉक. नंतर डिसीज मॅनेजमेंट आणि वॅक्सिनेशन. नंतर पोल्ट्रीमध्ये पोल्ट्री ब्रीड्सचं क्लासिफिकेशन, त्यांचे डिसीज मॅनेजमेंट आणि वॅक्सिनेशन आणि पोल्ट्रीची जी हाऊसिंग सिस्टीम आहे ती. नंतर मिल्क प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मिल्क प्रोडक्ट आणि सम इम्पॉर्टंट डेफिनेशन. हा झाला तुमचा ASDSचा आणि पोल्ट्रीचा सिलेबस. हे झाले तुमचे मेजर सब्जेक्टमध्ये कोणकोणते आले होते, ॲग्रो, सॉईल, ASDS आणि हॉर्टिकल्चर, हे झाले तुमचे मेजर सब्जेक्ट. यानंतर आपण वळूयात मायनर सब्जेक्ट्सकडे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये काय काय करणार आपण, ऑब्जेक्टिव्ह आणि त्याची फिलॉसॉफी, नंतर प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन, युजेस ऑफ एक्सटेन्शन इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये तुमच्या एक्सटेन्शनचा कशा प्रकारे यूज होतो त्याच्यावरही क्वेश्चन निर्माण होतात, तेही आपण बघणार आहोत. नंतर ॲडॉप्शन, लर्निंग आणि टीचिंग प्रोसेसेस, त्याच्यामध्ये ॲडॉप्शन प्रोसेस, एक्सटेन्शन एज्युकेशन प्रोसेस,
एलिमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह लर्निंग, टीचिंग स्टेप्स अँड ॲडॉप्शन प्रोसेस हे आपण या टॉपिकमध्ये बघणार. नंतर लिडरशिप आणि कम्युनिकेशनमध्ये लिडरशिप कम्युनिकेशन अँड इट्स मेथड्स, कम्युनिकेशन मॉडेल, कम्युनिकेशन चॅनल आणि क्लासिफिकेशन ऑफ चॅनल्स. नंतर रुरल सोशॉलॉजी आणि एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये द नोट पेन इन इज एक्सटेन्शन बाय व्हेरियस एजन्सीज अँड ऑर्गनायझेशन. नंतर एक्सटेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन, इम्पॉर्टंट फॅक्ट्स अबाउट एक्सटेन्शन एज्युकेशन हे या टॉपिकमध्ये बघणार. नंतर प्रोग्राम्स आणि स्कीममध्ये व्हेरियस प्रोजेक्ट्स अंडरटेकन फॉर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, मेजर प्रोग्राम्स, मॉडर्न स्कीम रिलेटेड टू ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आणि ॲनिमल हजबंड्री शी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या स्कीम्स असतील किंवा टर्म्स असतील त्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. हा झाला तुमचा एक्सटेन्शन एज्युकेशन. नंतर तुमचा येतो ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये स्टार्टिंगला आपलं इंट्रोडक्शन होणार, इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ इकॉनॉमिस्ट आणि सायंटिस्ट. जे इकॉनॉमिस्ट आहेत किंवा अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचं काय आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट पडते किंवा काय महत्त्व आहे ते आपण बघू. नंतर गुड्स, युटिलिटी, वॉन्ट्स आणि डिमांड यांचं क्लासिफिकेशन, नंतर युटिलिटी, नंतर कन्झ्युमर बिहेवियर आणि लॉ ऑफ डिमांड याच्यामध्ये बघणार. नंतर कॉस्ट आणि मार्केटमध्ये हा टॉपिक बघताना मार्केट आणि मार्केटचा स्ट्रक्चर, फार्म मॅनेजमेंट, मार्केट इंटिग्रेशन, टाइप्स ऑफ मार्केट, कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू अँड प्राईस, कॉस्ट टाईप आणि कन्सेप्ट हे कशामध्ये बघणार आपण, कॉस्ट आणि मार्केटमध्ये. नंतरचे जे दोन महत्त्वाचे लॉ आहेत त्याच्यावरही क्वेश्चन निर्माण होत असतात. एक लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न आणि लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार्म मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड प्रिन्सिपल ऑफ लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन, त्याचे टाईप्स आणि सिस्टीम्स ऑफ फार्मिंग हे आपण ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये बघणार. त्याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे प्लांट पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर डिसीज आणि डिसीजचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे सिम्टम्स जे असतात ते महत्त्वाचे आहेत. तर प्लांट पॅथॉलॉजी बघताना सर्वात अगोदर बेसिक डेफिनेशन होतील तुमच्या, नंतर बेसिक्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, नंतर इम्पॉर्टंट टर्म्स इन प्लांट पॅथॉलॉजी, डिसीज कोणकोणते डिसीज अँड देअर मॅनेजमेंट, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीज आणि इम्पॉर्टंट इपिडेमिक्स. नंतर फंगस आणि अल्गी, फंगसचं क्लासिफिकेशन, त्याचं टाईप्स, नंतर रिप्रोडक्शन, नंतर त्याची स्टडी, बेनिफिशियल आणि हार्मफुल इफेक्ट्स ऑन प्लांट, त्याचे बेनिफिशियल किंवा हार्मफुल इफेक्ट काय असतात प्लांट्सवर ते बघणार. नंतर डिसीज ऑफ ॲग्रिकल्चरल क्रॉप्समध्ये राईस, व्हीट, शुगर केन, ग्राउंडनट, पोटॅटो आणि टोमॅटो इटीसी म्हणजे जवळपास जेवढे पण महत्त्वाचे क्रॉप्स असतील त्यांचे डिसीज, त्यांचं मॅनेजमेंट आपण या पॅथॉलॉजीमध्ये बघणार. नंतर डिसीज ऑफ हॉर्टिकल्चर आणि व्हेजिटेबल क्रॉप्स, सेम जसं आपण ॲग्रिकल्चर क्रॉप्सचं बघितलं डिसीज आणि त्यांचे मॅनेजमेंट, तसंच आपण सेम कशाचे बघणार, हॉर्टिकल्चर क्रॉपचे आणि व्हेजिटेबल्स क्रॉपचे. हा झाला तुमचा प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजी नंतर ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी आणि निमेटॉलॉजी. याच्यामध्ये बघा बेसिक्स ऑफ एंटॉमॉलॉजी, क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट, डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गन्स अँड मॉडिफिकेशन. डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गनमध्ये तुमच्याकडून कोणते आले, तुमचे लेग्स टाईप आले, अँटिना आले. हे जे आपल्याला ऑर्गनचं क्लासिफिकेशन दिलं आहे किंवा त्यांचे स्पेसिफिक नाव दिले आहेत किंवा ऑर्डर्स दिले आहेत त्याच्यामध्ये आपण या टॉपिकमध्ये बघणार. नंतर हिस्ट्री आणि टर्मिनॉलॉजीजमध्ये हिस्ट्री ऑफ एंटॉमॉलॉजी, नंतर एंटॉमॉलॉजी रिलेटेड टू टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू एंटॉमॉलॉजी अँड ॲग्रिकल्चरल एंटॉमॉलॉजी. नंतर ॲपिकल्चर आणि सेरिकल्चर. सर मग आता ॲपिकल्चर आणि सेरिकल्चरचा हा टॉपिक वेगळा आहे, तुम्ही अलाइड सेक्टरमध्ये शिकवणार आहात, मग इथे का अहो ॲग्रिकल्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर अलाइड सेक्टरमध्ये जर आपण शिकणारच आहोत त्यासोबतच ॲपिकल्चर म्हणजे काय तुमचं हनीबी आली, हनीबी काय आहे तुमचा इन्सेक्ट. नंतर सेरिकल्चरमध्ये काय आलं तुमचं सिल्कवर्म पण काय एका प्रकारचं इन्सेक्टच आहे. त्याच्यामुळे आपण हे एंटॉमॉलॉजी शिकतोय, एंटॉमॉलॉजीमध्ये काय इन्सेक्ट आणि त्यांची स्टडी करतोय, त्याच्यामुळे ॲपिकल्चर आणि सेरिकल्चरचा थोडाफार प्रभाव याच्यामध्ये पडतो. त्याच्यामुळे हाही टॉपिक आपण इथे कव्हर करून घेणार. नंतर पेस्ट, इन्सेक्ट आणि डिसीज, त्याच्यामध्ये काय काय सम इम्पॉर्टंट पॉलिफॅगस पेस्ट, मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल, डिफरंट क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्टिसाइड, पेस्ट ऑफ फील्ड क्रॉप्स, इन्सेक्ट पेस्ट ऑफ पल्सेस, इन्सेक्ट पेस्ट ऑफ फ्रूट क्रॉप्स आणि स्टोअर ग्रेन पेस्ट याच्यामध्ये बघणार. नंतर निमॅटॉलॉजीमध्ये काय काय तर निमॅटॉलॉजीची हिस्ट्री, इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू निमॅटॉलॉजी आणि इम्पॉर्टंट प्लांट पॅरासिटिक निमॅटॉड. हे कोणतं झालं तर तुमचं ॲग्रिकल्चर एंटॉमॉलॉजी आणि निमॅटॉलॉजी. त्याच्यानंतर प्लांट फिजिओलॉजी. प्लांट फिजिओलॉजीमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन हे बेसिक्समध्ये बघणार. नंतर प्लांट वॉटरचं रिलेशन, त्याच्यामध्ये डिफ्युजन, ऑस्मॉसिस, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय प्लांट्स, ट्रान्सलोकेशन ऑफ सॅप किंवा असेंट ऑफ सॅप म्हणतो आपण त्याला. नंतर अँड इट्स मेकॅनिझम, लॉस ऑफ वॉटर, ट्रान्सपिरेशन अँड ब्लिडिंग अँड गटेशन हे काही डेफिनेशन किंवा हे काही जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण याचा प्लांट वॉटर रिलेशन या टॉपिकमध्ये बघणार. नंतर फोटोसिंथसिस आणि रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन, लाईट रिॲक्शन कुठे होते, डार्क रिॲक्शन कुठे होते, हे सगळं आपण या टॉपिकमध्ये बघणार. नंतर सर्वात महत्त्वाचा
याच्यातला क्रॉप फिजिओलॉजी किंवा प्लांट फिजिओलॉजीमधला महत्त्वाचा मुद्दा असेल तर हा C3, C4 आणि कॅम्प प्लांट्स. डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन दिला जातो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ C3 प्लांट, किंवा एखादा क्रॉप दिला जाईल आणि त्याच्या खाली दिलेलं असेल C3, C4 आणि कॅम्प. तर आयडेंटिफाय करायचं की हे क्रॉप कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये येतं. नंतर क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये काय बघणार, फोटोपिरियडिझम अँड व्हर्नलायझेशन आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स अकॉर्डिंग टू द फोटो पिरियड, व्हर्नलायझेशन, डिव्हर्नलायझेशन, इम्पॉर्टंट प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. हे आपण एवढे टॉपिक कशामध्ये बघणार, तर प्लांट फिजिओलॉजीमध्ये. नंतरचा जो मुद्दा आहे जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग. जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग बघताना स्टार्टिंगला जेनेटिक्समध्ये इम्पॉर्टंट फॅक्ट्स, इंट्रोडक्शन टू जेनेटिक्स, कॉन्ट्रीब्युशन ऑफ सम जेनेटिसिस्ट, ऑर्गॅनिझम इन ॲडव्हान्समेंट ऑफ जेनेटिक्स आणि हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स आपण बेसिक्स किंवा जेनेटिक्समध्ये बघणार. नंतर सेल ऑर्गॅनल्स पण जेनेटिक्समध्ये महत्त्वाचे आहेत. तर न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, क्रोमॅटिन, प्लास्टिड, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम, लायझोझोम, सेल डिव्हिजनमध्ये मेओसिस आणि मायटोसिस, नंतर त्यांच्या फेजेस कशा प्रकारे होतं ते बघणार. नंतर जेनेटिक मटेरियलमध्ये आलं तुमचं DNA, RNA आणि प्रोटीन सिंथेसिस. सोबतच त्याच्यामध्ये आपण बघणार मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. नंतर लिंकेजमध्ये बघणार लिंकेज, सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स, क्रोमोझोमल ॲब्रेशन, चेंजेस इन क्रोमोझोम नंबर्स अँड म्युटेशन. नंतर म्युटंट व्हरायटीज ऑफ सम इम्पॉर्टंट क्रॉप्स. मागच्या किंवा रिसेंट पेपर्समध्ये तुम्ही बघितले कधी असेल तर म्युटंट व्हरायट्यांवर पण क्वेश्चन विचारण्याचा भर जास्त दिसतोय. त्याच्यामुळे म्युटंट व्हरायट्या रिसेंट कोणकोणत्या रिलीज झालेल्या आहेत किंवा मागील वर्षी कोणकोणत्या म्युटंट व्हरायट्या रिलीज झालेल्या आहेत त्यांच्याकडेही व्यवस्थित आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. नंतर कोणता येतो तुमचं, तर प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंगमध्ये लँडमार्क इन द हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग. नंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ सम प्लांट ब्रीडर्स, मोड्स ऑफ पॉलिनेशन अँड रिप्रोडक्शन कंट्रोल आणि हायब्रिडायझेशन. हे झालं तुमचं जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग बद्दल. नंतरचा मुद्दा आहे तो बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीमध्ये काय काय वाचायचं सर, तर बेसिक्स ऑफ बायोकेमिस्ट्रीमध्ये त्याची डेफिनेशन आणि युजेस इन ॲग्रिकल्चर. बायोकेमिस्ट्रीचा ॲग्रिकल्चरमध्ये ॲक्च्युअल यूज काय होतो ते आपण या बायोकेमिस्ट्रीमध्ये बघणार. नंतर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड आणि एन्झाईम हे बघणार. तर कार्बोहायड्रेट्स बघताना क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, त्याच्यामध्ये मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅराइड्स. नंतर व्हिटॅमिन्समध्ये वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स, डिफिशियन्सी आणि डिसीज कॉज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन्स. नंतर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन अँड इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड्स, हे आपण प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड यामध्ये बघणार. नंतर एन्झाईम्समध्ये एन्झाईम्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्झाईम. हे झालं तुमची बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीच्या नंतर आता येतं तुमचे अलाइड सब्जेक्ट्स. अलाइड सब्जेक्टचं वेटेज किती सांगितलं तुम्ही, 5 ते 10 मार्क. प्रत्येक सब्जेक्टवर किंवा प्रत्येक टॉपिकवर एखादा तरी क्वेश्चन असतो, मे बी असतो किंवा नसतो, ते डिपेंड असतं आपल्या पेपरवर किंवा पेपर सेटरवर डिपेंड असतं. नंतर फिशरीज आणि ॲक्वाकल्चर. त्याच्यामध्ये सर्वात पहिले इम्पॉर्टंट काय बघणार, फिशरीचा सिनारिओ इन इंडिया अँड वर्ल्ड, इम्पॉर्टंट डेफिनेशन आणि टर्म्स, फिशरीच्या इन्स्टिट्यूट्स. नंतर इम्पॉर्टंट डेज रिलेटेड टू फिशरीज. नंतर फिशरीजमध्ये काय, इंडियन मेजर आणि मायनर कार्प, फिश कल्चर आणि फिश प्रोडक्शन, मराईन, फ्रेश वॉटर आणि ब्रॅकिश वॉटर. नंतर ॲक्वाकल्चरमध्ये काय बघणार, शीप आणि प्रॉन्स, श्रिम्प आणि प्रॉन्स कल्चर, क्रॅब्स कल्टिवेशन आणि पर्ल फार्मिंग. नंतर तुमचं फिशरीज इकॉनॉमिक्समध्ये सबसिडीज, गव्हर्नमेंट रोल आणि फिशरीजचा स्टॅटिस्टिक किंवा फिशरीचा जो डाटा आहे तो आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेणार. हा झाला तुमचा कंप्लीट फिशरीज आणि ॲक्वाकल्चरचा सिलेबस. नंतर फॉरेस्ट्री. फॉरेस्ट्रीमध्ये काय बघणार, तर फॉरेस्ट्री सर्वात अगोदर फॉरेस्ट रिपोर्ट, त्याच्यामध्ये फॉरेस्ट मॅक्सिमम आणि मिनिमम फॉरेस्ट. नंतर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे मॅक्सिमम फॉरेस्ट किंवा हायेस्ट डेन्स फॉरेस्ट कुठे आहे, मॉडरेट डेन्स फॉरेस्ट कुठे आहे किंवा स्क्रब्स कुठे आहे, फॉरेस्टचे टाईप्स कसे कसे पडतात ते आपण याच्यामध्ये बघणार. नंतर फॉरेस्ट कल्टिवेशन, त्याच्यामध्ये फॉरेस्ट्रीची डेफिनेशन, नंतर टर्म्स रिलेटेड टू फॉरेस्ट्री आणि इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. नंतर फॉरेस्ट्रीमध्ये बघणार फॉरेस्ट ट्रीज, त्यांचं फिजिकल अपीअरन्स ऑफ फॉरेस्ट ट्रीज, क्लासिफिकेशन, ओरिजिन आणि फॅमिली. मागील वर्षी क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्ही जर रिव्हाइज केलं असेल तर तुम्हाला आठवत असेल क्वेश्चन विचारलेला होता. एक ट्री होतं, ट्रीचं अपीअरन्स दिलं होतं, त्याची गर्थ दिली होती, त्याचं स्टेम कसं आहे तेही सांगितलं होतं, त्याचे लीव्ज कसे तेही सांगितलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला फॉरेस्ट्रीचा अभ्यास करत असताना एखाद्या ट्रीचा फिजिकल अपीअरन्स कसा आहे आणि त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स कसं आहे ते लक्षात घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. कशाचा, तर फॉरेस्ट्रीचा. आणि फॉरेस्टचे प्रोडक्ट्स, फॉरेस्टपासून आपल्याला कोणकोणते प्रोडक्ट्स भेटतात, जसं की टिंबर आलं, तुमचं डिंका आला, नंतर फॉरेस्टचं आपलं जे काही विविध प्रकारचे आपल्याला प्रोडक्ट्स भेटत असतील फॉरेस्टमधून ते बघायचे आहेत. कशामध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये. नंतर येतो तुमचा ॲपिकल्चर. ॲपिकल्चरमध्ये स्टार्टिंगलाच इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स ऑफ बी किपिंग, रोल ऑफ हनी बी इन ॲग्रिकल्चर. हनी बीचा ॲग्रिकल्चरमध्ये काय रोल आहे, काय विशेष इम्पॉर्टन्स प्ले करतं आपली हनी बी ॲग्रिकल्चरमध्ये ते आपण बघणार. नंतर त्याचे स्पेसिस, इम्पॉर्टंट स्पेसिस कोणाच्या बीच्या, नंतर स्पेसिसचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचं रिप्रोडक्शन
आणि बीचे जे कास्ट आहेत त्या आपण बघणार. नंतर हनीमध्ये हनी प्रोडक्शन, इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ बी प्रोड्यूसमध्ये हनी आलं, नंतर तुमचं बी व्हेनम आलं, नंतर तुमचं बी वॅक्स आलं. हे इम्पॉर्टंट जे प्रोडक्ट्स आहेत ते कसे प्रकार होतात, त्यांच्यामध्ये कुठले कोणकोणते कंटेंट असतात ते आपण याच्यामध्ये बघणार. नंतर इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑफ ॲपिकल्चर, स्कीम रिलेटेड टू ॲपिकल्चर, नाबार्ड नॉर्म्स रिलेटेड टू बी किपिंगशी रिलेटेड जे नाबार्ड नॉर्म्स आहेत किंवा नाबार्ड नॉर्म्समध्ये बी किपिंगबद्दल जे काही दिलेलं आहे ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ॲपिकल्चर झाला. ॲपिकल्चरच्या नंतर तुमचा येतो सेरिकल्चर. सेरिकल्चरमध्ये सर्वात अगोदर मलबेरीचं कल्टिवेशन, सॉईल आणि क्लायमॅटिक कंडिशन. नंतर सेरिकल्चरमध्ये स्पेसिस ऑफ सिल्कवर्म इन इंडिया आणि त्यासोबतच आपण वर्ल्डमध्ये पण कुठल्या सिल्कवर्मच्या स्पेसिस आहेत त्याही बघणार आहोत. कारण इंडियामध्ये जेवढ्या काही स्पेसिस आहेत किंवा सिल्कवर्मच्या, तर ऑल ओव्हर वर्ल्डपेक्षा सर्वात जास्त सिल्कचं प्रोडक्शन कुठे होते आपल्या, तर इंडियामध्ये. नंतर सिल्क इंडस्ट्री आणि मार्केट इन्फॉर्मेशन फॉर सेरिकल्चर. सेरिकल्चरची जी इंडस्ट्री आहे ती कशी वर्क करते, सेरिकल्चरचं आपलं जे सिल्क आहे, सिल्क प्रोड्यूस आपण केल्यानंतर कसं मार्केटमध्ये नेतो, त्याचा भाव वगैरे वगैरे ते आपण याच्यामध्ये बघणार. आणि गव्हर्नमेंटचा रोल काय आहे सेरिकल्चरच्या इंडस्ट्रीमध्ये, गव्हर्नमेंटचा काय रोल आहे, म्हणजे सेरिकल्चरच्या सबसिडीज, जीएसटी ऑन सिल्क आणि सिल्क प्रोडक्ट्स हे आपण कशामध्ये बघणार, तर सेरिकल्चर. नंतर येतो तुमचा पिगरी आणि स्वाईन हजबंड्री. पिगरी किंवा स्वाईन हजबंड्री. सर्वात अगोदर पीक बद्दल बघणार. कोणाबद्दल, डुकराबद्दल. पीक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज म्हणजे पीकशी रिलेटेड इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज, जसे आपण कॅटलशी रिलेटेड बघतो, गोटशी रिलेटेड बघतो, बफेलोशी रिलेटेड टर्म्स बघतो, तसेच आपल्याला कोणासोबत बघायचे तर पीक सोबत. नंतर पीकच्या ब्रीड्स, इंडिजिनस आणि एक्झॉटिक पीकच्या ब्रीड्स. नंतर पीकमध्ये होणारे डिसिजेस आणि सबसिडरी म्हणजे पीक फार्मिंगसाठी आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करतं, तर त्या कुठकुठल्या सबसिडी आहेत त्या आपण बघणार. नंतरचा हे झाले तुमचे सगळे आपले अलाइड सब्जेक्ट्स, मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या कोर्समध्ये तुम्हाला एवढं काही जे काही आहे याच्या व्यतिरिक्त अजून बरंच काही भेटणार आहे. सोबतच या कोर्सची तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो थोडक्यात. बघा, तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट असेल. एक टॉपिक वाईज टेस्ट. एक मिनटं, हे लाल तुम्हाला दिसणार नाही. एक सेकंड, फक्त 1 मिनिट थांबायचं असतं, थोडंफार थांबलंही पाहिजे. ठीक आहे. बघा, या आपल्या कोर्समध्ये तुम्हाला आपल्या शॉर्टमध्ये कोर्सची फीचर सांगतो. सर्वात अगोदर टॉपिक वाईज टेस्ट असतील तुम्हाला. टॉपिक वाईज टेस्ट शिकवल्यानंतर तुम्हाला टेस्ट मिळेल किंवा दर 2 दिवसानंतर तुमची एक टेस्ट होत जाईल, ती आपल्या ॲपवरच. 1-2 तुमची डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी असेल. डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी. आता तुम्ही म्हणाल सर तुमचा ना आमचा तर काही कॉन्टॅक्ट होणार नाही, तुम्ही आम्हाला फोनवरच बोलसान. असं नाही. तुमची झूम मीटिंग घेतल्या जाईल. दर रविवारी तुमची झूम मीटिंग घेतल्या जाईल. झूम मीटिंगमध्ये तुमचे जे काही आठवड्यातले डाऊट असतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करायचे. तुमच्या डाऊटचं निरसन किंवा डाऊटचं सोल्युशन केल्या जाईल. हे झाले तुमचे 3 मुद्दे. तर तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये कुठकुठले टॉपिक कसे कसे कव्हर होणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सांगितलं गेलेलं आहे. आणि परत जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला सब्जेक्टचं मार्क्सचं वेटेज दिलं आहे हे कन्सिडरेबल वेटेज आहे, जे की मागील वर्षाचे पेपर म्हणजे थोडेसे हे करून काढलेलं आहे की कोणत्या सब्जेक्टला वेटेज किती असतं. मॅक्सिमम 99% ते खरं आहे आणि तेवढंच वेटेज प्रत्येक सब्जेक्टचं असतं. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला एक लाईक द्यायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, कारण आपण एक तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे. ती शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचे ठरतील. तर तुम्हाला भेटूया सरळ आपल्या ॲपमध्ये. सोबतच आपले यूट्यूबचे लेक्चरही आपल्याला काही कंडक्ट करायचे आहेत, त्यामध्येही तुमचा रिस्पॉन्स चांगला असायला पाहिजे. तर तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.